त्या जागा कोणत्या आणि दरवेळेस बडनेर हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या कोट्यात त्यांना तुम्ही प्राधान्य द्याल का यावेळेस? आता याच्यामध्ये प्राधान्य 100% आम्ही तिथं देऊ. याच्यामध्ये आता जे कुठले तिथले आमदार आहेत त्यांच्याबद्दलची नाराजगी खूप मोठ्या प्रमाणात आहे असं एक जाणवलं. ते पत्रकारांकडनं जाणवलं, कार्यकर्त्यांकडनं जाणवलं, लोकांकडनं जाणवलं. लोकसभेला लोकांनी निर्णय हा खासदाराच्या विरोधात दिलेला आपण सर्वांनी बघितलेला आहे. इथं आल्यानंतर लोकांची जी चर्चा आहे की इथले जे नेते आहेत, जे आमदार आहेत, त्यांचं लक्ष जमिनीवर जास्त असतं, व्यवसायावर जास्त असतं आणि कुठेतरी लोकांचं मत आलं की दिवाळी आली की फक्त शिधा तिथं वाटला तर होऊन जातं, साड्या वाटल्या तर होऊन जातं. पण लोकसभेमध्ये आपण बघितलं की पैसा मोठ्या प्रमाणात वाटून सुद्धा इथला भाजपचा उमेदवार हारलेला आहे. त्यामुळे विधानसभेमध्ये सुद्धा अशाच पद्धतीची परिस्थिती असू शकते. त्याच्याबरोबर अजून जे 3 संघाची जी मागणी झाली त्याच्यामध्ये 2 ग्रामीणचं आणि 1 शहरचं आहे. आता ठीक आहे, आम्ही आता आमच्या नेत्यांशी बोलून त्या बाबतीत काय करायचं हे ठरवून आपल्या सर्वांना नक्कीच लवकरात लवकर आणि ते सुद्धा पहिल्या आठवड्यामध्ये सप्टेंबरच्या आधी काहीतरी योग्य असा निर्णय घेतला जाईल असं मला आश्वासित करायला आवडेल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.